यंदा एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे आणि कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेत। उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40शी पार गेलाय। नाशिकमध्ये सध्या तापमान 41 अंशांवरती पोहोचलंय, तर सर्वाधिक तापमान हे नंदुरबारमध्ये 43.5 अंश सेल्सिअस इतकं झालंय। नाशिक महापालिका रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मुळे नाशिककर सध्या हैराणी झालेले आहेत। फक्त नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रच तापला आहेत असंच म्हणावं लागणार आहे। नाशिकची ओळख तशी थंडगार शहर म्हणून आहेत। सरासरी 35 ते 36 अंशांपर्यंत उन्हाळ्यामध्ये पारा जो आहे कमाल तापमान जे आहे ते बघायला मिळत असतं। मात्र यंदा सूर्य जणू आगच ओकतोय असं चित्र हे बघायला मिळत आहे। कालचा विचार केला तर 41 अंशांपर्यंत पारा जो आहे तो येऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण समोर जर बघितलं तर नाशिकचा मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या रविवार कारंजामध्ये मी उभा आहे आणि इथेच वाहनांची वर्दळ जी आहे ती कमी झालेली दिसून येते। उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मफलर असेल, स्कार्फ असेल याचा वापर हा नागरिकांकडून केला जातोय। एकंदरीतच आपण बघितलं तर गेल्या 15 वर्षांचं जर आपण आकडेवारी बघितली तर 10 एप्रिलपर्यंत पारा जो आहे तो जवळपास 40 अंशांपर्यंत स्थिरावला आहे असं बघायला मिळत होतं। मात्र यंदा 41 अंशांपर्यंत पारा जो आहे तो येऊन हा पोचलेला आहे। एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे कुठेतरी नाशिककर हे हैराणे झालेले आहेत। हे ऊन जे आहे ते त्यांना कुठेतरी नको नकोसं वाटतंय। एकंदरीतच आपण बघितलं तर याच सर्व पार्श्वभूमीवरती जी शीतपेयाची दुकानं आहेत तिथे देखील अशा प्रकारे गर्दी जी आहे ती दिसून येते। नागरिक मठ्ठा असेल, ताक असेल याचं कुठेतरी सहारा घेताना आपल्याला दिसून येत आहे। काय आता परिस्थिती कशी मागणी वाढली? आता सध्याच्या कंडिशनला मागणी खूप वाढलेली। ऊन एवढं वाढलेलं आहे ना, लोक बेजार झाले, हैराण झालेले उन्हाने। त्याच्यामुळे आपल्याकडे मठ्ठा लस्सीची मागणी खूप वाढलेली। रोजच्यापेक्षा माल डबल झाला। जिथं 2 ते 3 प्रकारचे लागायचे आता तिथे 4 ते 5 हंडी लागून जातात आम्हाला। रोज किती लिटर तरी ताक किंवा मठ्ठा विकला जातो? लस्सी साधारणतः 40-50 लिटर विकला जातो। आपण बघत आहोत की हे जे शीतपेय आहेत त्यांची देखील मागणीही वाढलेली आहे। एकंदरीतच आरोग्य विभागाकडून देखील कुठेतरी आता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नका, भरपूर पाणी प्या। यासोबतच उष्माघात कक्ष देखील आता स्थापन हा करण्यात आलेला आहे। महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष हे कार्यान्वित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता कुठेतरी ऊन हे वाढलेलं आहे, काळजी घ्या असंच आवाहन केलं जात आहे। कॅमेरा निके पॉर्सो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।